नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 34 हे कलम हे आर्टिकल आज आपण समजून घेणार आहोत. ह्या आर्टिकलमध्ये कोणकोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, त्या तरतुदींचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर भारतीय संविधान अनुच्छेद 34 मार्शल लॉ लागू असताना काही कृत्यांसाठी प्रतिरक्षण आणि संरक्षण काय म्हणते हे आर्टिकल, की मार्शल लॉ लागू असताना काही कृत्यांसाठी प्रतिरक्षण आणि संरक्षण अशी तरतूद ह्या कलमामध्ये केलेल्या आहेत. संकल्पना काय आहे? ते अनुच्छेद 34 हा मार्शल लॉ लागू असलेल्या परिस्थितीत राज्य किंवा सशस्त्र दलांनी केलेल्या काही कृत्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा अधिकार संसदेला देतो. काय म्हणते हे कलम, की अनुच्छेद 34 कलम 34 हा मार्शल लॉ लागू असताना असलेल्या परिस्थितीत राज्य आणि सशस्त्र दलांनी केलेल्या काही कृत्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा अधिकार संसदेला देतो. थोडक्यात काय, तर असामान्य परिस्थितीत कायदा सुव्यवस्था राखताना केलेल्या कृत्यांबाबत व्यक्तींना मागील तारखेपासून रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट संरक्षण देता येईल. काय, तर असामान्य परिस्थितीत कायदा सुव्यवस्था राखताना केलेल्या व्यक्तींना मागील तारखेपासून रेट्रोस्पेक्टिव्ह संरक्षण देता येईल. व्याख्या कशी आहे, तर भारताच्या कोणत्याही भागात मार्शल लॉ लागू असताना त्या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कामांबाबत संसद कायद्याद्वारे संबंधित व्यक्तींना दंड, शिक्षा, न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण देऊ शकते. ओके, स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं? हे अपवादात्मक संवैधानिक तरतूद आहे. संसदेचा विशेष अधिकार आहे. हा मूलभूत हक्कांवर अप्रत्यक्ष परिणाम करतो. कसा आहे? मूलभूत हक्कांवरती अप्रत्यक्ष परिणाम करतो. रेट्रोस्पेक्टिव्ह प्रोटेक्शन देण्याचं काम करतो. हा स्वतःहून मार्शल लॉ घोषित करत नाही. तर हे या कलमाचं स्वरूप आहे. व्याप्ती काय आहे ह्या कलमाची? तर अनुच्छेद 34 अंतर्गत, आर्टिकल 34 अंतर्गत फक्त मार्शल लॉ लागू असलेल्या क्षेत्रातच हे कलम लागू होतं. फक्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेली जी कृत्य आहेत त्या कृत्यांबाबतच हा कलम लागू होतं. तर संरक्षण, खटले, शिक्षा, नुकसान भरपाई. संरक्षण काय दिलं जातं ह्या कलमाबाबत? तर खटला होणार नाही, त्या व्यक्तीवरती शिक्षा होणार नाही, नुकसान भरपाई मिळेल. तर हे ह्या कलमाचं फायदे आहेत. व्याप्ती आहे, मनमानी वैयक्तिक सूड किंवा बेकायदेशीर कृत्यांना संरक्षण मिळणार नाही. हे फक्त राष्ट्राची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या कृत्यांबाबतच लागू आहे. जर कोणी मनमानी करत असेल, वैयक्तिक सूड घेत असेल, बेकायदेशीर कृत्य करत असेल, तर त्या संदर्भात हे कलम लागू होणार नाही, हे संरक्षण मिळणार नाही. पार्श्वभूमी काय? देशांतर्गत बंड, सशस्त्र उठाव, गंभीर दंगली, राज्य यंत्रणा अपयशी ठरल्यास लष्करी हस्तक्षेप, ते ही ह्याची पार्श्वभूमी आहे. अशा वेळी अधिकाऱ्यांना नियंत्रण स्वातंत्र्य आवश्यक असतं, म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. देशांतर्गत बंड पुकारल्यास, सशस्त्र उठाव घेतल्यास, दंगली झाल्यास, त्यावेळी ही ह्या कलमाची पार्श्वभूमी आहे. इतिहास काय घेताल, की ब्रिटिश काळात मार्शल लॉ ऑर्डिनन्स होता. 1858चा उठावामुळे संविधान सभा मार्शल लॉची स्पष्ट व्याख्या न करता फक्त संरक्षण तरतूद केलेली आहे सभेमध्ये. मार्शल लॉ म्हणजे काय नेमकं मार्शल लॉ म्हणजे काय? तर संविधानात परिभाषित नाही, अशी संविधानामध्ये याची कोणती व्याख्या दिलेली नाही, परिभाषा केलेली नाही आहे मार्शल लॉची. ओके, न्यायालयीन अर्थ काय घेताल, की सामान्य नागरी कायद्याचे तात्पुरते स्थगन. न्यायालयीन अर्थ काय घेईल, की सामान्य नागरी कायद्याचे तात्पुरते स्थगन, लष्करी विशेष प्रशासन असा अर्थ घेईल. आणीबाणी आर्टिकल 392 म्हणजे मार्शल लॉ नाही. ओके, संबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत? ते अनुच्छेद 32 हे मूलभूत हक्क उपाय, अनुच्छेद 33 सशस्त्र दलावरील मर्यादा, अनुच्छेद 352 राष्ट्रीय आणीबाणी, अनुच्छेद 356 राष्ट्रपती राजवट, अनुच्छेद 359 हक्क निलंबन. तर हे काही संबंधित संविधानिक कलमे आहेत या कलमाचे. ओके, संबंधित कायदे कोणते आहेत? स्टॅच्युटरी लॉज कोणते आहेत या कलमा संबंधित? तर आर्म फोर्स स्पेशल पॉवर्स ॲक्ट, समानतत्व, क्रिमिनल प्रोसिजर कोड, आता हे बदललेलं आहे, CRPC, ते तिथं भारतीय न्याय संहिता झालेला आहे. डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट,
हे इतिहासात होतं स्पेशल सिक्युरिटी लॉज. विशेषतः संसद कायदा केल्यावरच संरक्षण लागू होते. विशेषतः काय तर संसद कायदा केल्यावरच संरक्षण लागू होते. उल्लंघन आणि शिक्षा झाल्यास शिक्षा काय? उल्लंघन झाल्यास संरक्षणाच्या कक्षेबाहेरची कृत्ये केल्यास, मानवी हक्क उल्लंघन केल्यास, दुर्भावनायुक्त कृत्य केल्यास हे उल्लंघनाचे प्रकार समजता येईल. तर शिक्षा काय होईल? संरक्षण मिळणार नाही. सामान्य फौजदारी कायदा लागू होईल. कोर्ट मार्शल, सिव्हिल ट्रायल चालू होतील. तीही अशा प्रकारची शिक्षा होईल. ते कायदे काय, याचे फायदे काय आहेत? इम्पॉर्टन्स बेनिफिट्स काय आहेत? राष्ट्रीय सुरक्षा, प्रशासकीय कार्यक्षमता, अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास, तातडीचा कायदा, सुव्यवस्था नियंत्रण हे याचे फायदे आहेत. सुधारणा आणि न्यायालयीन दृष्टिकोन काय घेता येईल ह्या कलमामध्ये? संरक्षण अंधाधुंद नाही. संसद कायद्याद्वारेच न्यायालयीन व पुनरावलोकन शक्य आहे. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे काय आहेत ह्या संबंधात? एडीएम जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला 1976 मधला हा खटला आहे. महत्त्व काय? मार्शल लॉ आणि आणीबाणीतील फरक चर्चेला आहे. ह्या निर्णयात काय दिलंय की मार्शल लॉ काय, नेमकं काय आणि आणीबाणी म्हणजे काय, ह्या दोघांतला फरक या केसमध्ये, ह्या खटल्यामध्ये चर्चा करण्यात आली. नागा पीपल्स मुवमेंट वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1997 मधला हा खटला आहे. निर्णय काय देण्यात आला? विशेष अधिकार बरोबर कायदेशीर. विशेष अधिकार हे कायदेशीर देण्यात येतील, अमर्याद नाहीत. जे विशेष अधिकार दिले जातील हे कायद्यानुसारच दिले जातील, कायदेशीरच दिले जातील, ते अमर्याद नसणार. स्टेट ऑफ पंजाब वर्सेस मोहिंदर सिंग 1995 मधला पुढचा खटला आहे. ह्या खटल्यात महत्त्व काय दिलं की मार्शल लॉ बरोबर सामान्य कायद्याचे स्थगन. मार्शल लॉ काय तर सामान्य कायद्याचे स्थगन संविधानिक संरक्षण मर्यादित करतं. मर्यादा व धोके काय आहेत या कलमाचे? मानवाधिकार उल्लंघनाचा धोका, मनमानी कारवाई, लोकशाही मूल्यांवरती परिणाम होऊ शकतो. ते हे ह्या कलमाचे धोके असू शकतात, मर्यादा येऊ शकते. समीक्षा काय करता येईल ह्या कलमाची? तर सकारात्मक बाजू काय आहे की असामान्य परिस्थितीसाठी आवश्यक सुरक्षा दलांना संरक्षण, राज्य यंत्रणेला बळकटी मिळते. ही या कलमाची सकारात्मक बाजू आपल्याला समजून घेता येतील, मांडता येतील. तर नकारात्मक बाजू काय मांडता येतील की मार्शल लॉ अस्पष्ट संकल्पना आहे, गैरवापराची शक्यता, उत्तरदायित्व कमी, असे ह्याचे नकारात्मक बाजू आपण मांडू शकतो. समतोल मत काय घेता येईल की सुरक्षा गरजेची आहे पण ती संविधानिक नैतिकतेच्या चौकटीतच. सुरक्षा कशी आहे? गरजेची आहे, पण ती कशी असावी? संविधानिक नैतिकतेच्या चौकटीतच असावी. अनुच्छेद 34 आणि 33 मधला फरक काय आहे? तर स्वरूप कसं आहे? अनुच्छेद 33चा हक्क मर्यादित आहेत. अनुच्छेद 34चं काय? संरक्षण. परिस्थिती कशी आहे? सामान्य. अनुच्छेद 33मध्ये सामान्य परिस्थिती आहे, तर अनुच्छेद 34मध्ये असामान्य आहे. लागू कसे होतात? अनुच्छेद 33 सेवा सदस्यामध्ये लागू होते, तर अनुच्छेद 34 मार्शल लॉ कालावधीसाठी लागू होतो. तर परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे आपण घेऊ शकतो. मार्शल लॉ इज नॉट इक्वल टू एमर्जन्सी. आर्टिकल 34 इज नॉट इक्वल टू डिक्लेरेशन ऑफ मार्शल लॉ. प्रोटेक्शन ओनली बाय पार्लिमेंट लॉज. निष्कर्ष काय घेता येतील की अनुच्छेद 34 आर्टिकल 34 हा अत्यावश्यक परिस्थितीत अत्यावश्यक संरक्षण या तत्वावर आधारित आहे. तो राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाही मूल्ये यांमधील नाजूक समतोल दर्शवतो. कसं आहे, याचा निष्कर्ष काय घेता येईल तर अनुच्छेद आर्टिकल 34 हा अत्यावश्यक परिस्थिती ज्यावेळी येईल त्यावेळी अत्यावश्यक संरक्षण उदयास येईल या तत्वावर आधारित असं हे कलम आहे. तो कसा करतो तर तो राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकशाही मूल्ये यांमधील नाजूक समतोल दर्शवण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण अनुच्छेद 34 ह्या कलमाचा तरतुदी आपण पाहिलेल्या आहेत. ह्या कलमात आपल्याला संविधानामध्ये कोणत्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेच आर्टिकल 34 हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून आर्टिकल 34 हे तुम्हाला चांगलं समजेल आणि त्याचं चांगलं आकलन होईल. तर असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा. आमचे चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील आणि हे कायदेविषयक ज्ञान माहिती आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, शेअर करा त्यांच्याशी, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल,
कायदेविषयक त्यांचंही ज्ञान वाढेल आणि भारतातील प्रत्येक नागरिकाने आपले कायदे समजून घेणे फार गरजेचं आहे. भारतीय संविधान समजून घेणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या कायदेविषयक माहिती वाढवत राहा. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.